भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात समुद्र प्रताप या पहिल्या प्रदूषण नियंत्रण जहाजाच्या समावेशामुळे भारताच्या सागरी वाहतुकीनं गाठला महत्त्वाचा टप्पा. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. लक्झेंबर्ग आणि भारतात फिनटेक, अवकाश आणि यांत्रिक बुद्धिमत्ता क्षेत्रात सहकार्य लक्षणीयरित्या वाढू शकते. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर. देशभरातील 10 लाख तरुणांना AI कौशल्य प्रदान करण्यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते AI कौशल्य कार्यक्रमाची सुरुवात. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण झालेल्या रेल्वे प्रणालींपैकी एक. देशातल्या रेल्वे जाळ्यांपैकी 99% अधिक भागाचं विद्युतीकरण पूर्ण. अग्निवीरांना विविध क्षेत्रात संधी मिळवून देणं किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारकडून अभ्यास गटाची स्थापना. राज्यातल्या आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराला वेग. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी. खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. मलेशियात सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताची PV सिंधू, लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांची आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून विजयी सलामी. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायतुल्ला पटेल यांचं अकोट इथे निधन. नमस्कार. 11